आता मी एकदा आपले भारतीय जनता पार्टीचे जो केंद्राचे मंत्री आहे भागवत कराड साहेब यांनी एका पत्रकार परिषदेत असं म्हटलेलं आहे की त्याने उसने काम क्या किया है करके मी आपल्याला चॅलेंज करतो भागवत कराड साहेब, जगा तुम्ही ठरवा, वेळ तुम्ही ठरवा, दिवस तुम्ही ठरवा आणि या फक्त मीडियाच्या समोर तुम्ही बसा, मी बसतो आणि तुम्ही काय केले आणि मी काय केलं. आता हे चॅलेंज स्वीकारायला तुम्ही तयार असेल तर मी जसं सांगितलेलं आहे, वेळ, जागा, समय हे तुम्ही ठरवा आणि तुमच्या सोबत तुमचे दोन जे मंत्री आहे ना त्यांनाही घेऊन बसा. आधी माझा ओपन चॅलेंज आहे आणि स्वीकारा, कृपा करून मी हात जोडून आपल्याला विनंती करतो, एकदा स्वीकारा तुम्ही हे चॅलेंज आणि मग मला विचारण्याची हिंमत दाखवा की तुम्ही काय केलेले आहे, मी या जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे, मी महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे हे सगळं लोकांना माहित आहे आणि तुम्ही काय केलं आणि काय नाही केले एकदा होऊ जाऊ द्या. तुम्ही मुंबईत चालल्यानंतर तुमचे जे अत्यंत जीवसचे कंठस्थ मित्र होते माननीय चंद्रकांत खैरे, ते तुमच्यावरती सडकून टीका करणे शक्य नाही. त्यांनाही मी जसं ऑफर किंवा एक चॅलेंज मी कराड साहेबांना दिलेलं आहे, मी तेच चॅलेंज आणि तेच विनंती सुद्धा चंद्रकांत खैरे साहेबांना, मी आपलंही भाषण ऐकलं साहेब की तुम्ही जे काय दारू आणि टी काय हे याच्या बाबतीत बोललो. चला, वेळ तुमची, दिवस तुमचा, जागा ही तुमची, ठरवा एकदा, या आमच्या सोबत बसा आणि तुम्ही 20 वर्षामध्ये काय केले आणि मी 5 वर्षांनी 3 वर्षामध्ये, कारण खासदार 5 वर्षाचा असतं, दुर्दैवाने मी फक्त 3 वर्षाचा खासदार होतो, कारण इनिशियल 2 वर्ष जे होते ना खैरे साहेब ते माझे करोनामुळे गेले होते, तर मी फक्त 3 वर्षाचा खासदार होता. या 3 वर्षामध्ये मी काय काय केले, किती मुद्दे उचलले केंद्रामध्ये आणि तुम्ही 20 वर्षामध्ये, मी माझा हिशोब जसा ठेवलेला आहे ना तुमचा हिशोब ही मी ठेवलेला आहे. बहुतेक तुम्हाला माहित नसेल की तुम्ही लोकसभामध्ये किती वेळा भाषण केले होते, काय काय मुद्दे उचलले होते हे तुम्हाला माहित नसेल, कारण तुम्ही कधी उभे राहिले नाही होते, पण मी ठेवलेला आहे तुमचा हिशोब. एकदा भाषणामध्ये बोलण्यासारखं तर खूप असतं, मी पण बोलू, पण एकदा समोरासमोर मीडियाच्या समोर होऊ द्या.